नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आज आपली रेसिपी आहे कर्नाटकी भरलेल्या वांग्याचा भात. खूप सुंदर रेसिपी आहे. तर आपण किचनमध्ये जाऊन तिथेच सगळं सामान पाहूया. माझा कॅमेरा आज थोडासा हलतोय तर थोडंसं माफ करा. चला मग आपण बघूया भरल्या वांगाची कर्नाटकी रेसिपी. रेसिपी करण्यासाठी मी आधी तर ही वांगी छोटी छोटी आहेत, त्यामुळे मी अशी ही कापून घेतली फक्त मधून. सगळी वांगी चेक करून घेतलेली आहे, त्यामुळे आता काही प्रश्न येत नाही. आणि यासाठी हा जो माझा एक कप आहे स्टीलचा, याच कपाने मी मोजून 1 कप तांदूळ घेतला. हा लंबा तांदूळ भिजवून घेतला आणि याच कपाने 3 कप पाणी मी तिकडे गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला भरली वांगी करायची आहे, तर भरल्या वांग्याचा मसाला आता आपण करून घेणार आहोत. तर त्याच्या आधी आपण थोडंसं हे बघूया सामान. तर भात करायचा होता म्हणून मी त्यामध्ये पनीर टाकणार आहे. माझ्याकडे पनीर आहे. भरल्या वांग्याचा मसाला करण्यासाठी शेंगदाण्याचं कूट आहे, हिंग, काळं मीठ, कांदा, ओला नारळ, काजू, भात करायसाठी थोडंसं बेसन, हा वांगी भात मसाला, हा माझा ठेचा, मीठ, मोहरी आणि हळद, हिंग मी तुम्हाला दाखवला आहे. आता आधी आपण तो जो वांग्यात भरायचा मसाला आहे तो करून घेऊया आणि मग हांडीमध्ये आपण राईस लावूया. चला मग पुन्हा थोडंसं. तर आता बघा, मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला फक्त मसाला करून घ्यायचा आहे वांग्याचा. वांग्याचा मसाला करण्यासाठी मी हे छोटंसंच कडलं ठेवलं आहे, कारण माझी वांगी आहेत 6-7 फक्त. 6-7 वांग्यांसाठी तिथे शेंगदाणा कूट आपण वापरतो, तर त्याला शेंगदाणा पोळी म्हणतात. शेंगदाणा पोळी भरून मग हे भरली वांगी केली जातात. त्याच्यामध्ये कांदा टाकला जातो, हा कांदा, आणि भातामध्ये थोडासा नारळ वरती टाकला जातो. तो शेवटी आपण भाताची हांडीमधली फोडणी पाहूया तेव्हा पाहूया. आधी आपण हा जो वांगी भात मसाला आहे हा आपण तयार करून घेणार आहोत. वांग्यात भरायचा मसाला, वांगी भात मसाला नाही. वांगी भात मसाला माझा तयार आहे. मोहरी टाकली आहे. मोहरी आता फुटू देते चांगली, कारण ही वांगी भरायला वेळ लागेल आणि तेवढ्या वेळात हांडीमध्ये आपण राईस घालणार आहोत फोडणीला. आपल्याला फक्त 1 किंवा 2च शिट्या आणायच्या आहेत भाताला, पण त्याच्या आधी ही वांगी भरून भातावर आपल्याला ठेवता आली पाहिजे. त्यांची ती खास पद्धत आहे, खास रेसिपी आहे. त्यामुळे मी तुम्हाला आज हा वांगी भात मसाला दाखवते आहे. तर आधी पहिले वांग्याचा मसाला आपण करून घेऊया. आता ही मोहरी फुटल्याशिवाय मला काहीच करता येत नाही आहे. मोहरी फुटली की मग मी हिंग टाकते त्यामध्ये. आता गॅस कमी केलेला आहे. हा हिंग टाकला आहे, ही हळद टाकली आहे, त्यानंतर हा कांदा. आपल्याला मसाला फक्त 6 वांग्यांपुरता हवा आहे, त्याच्यामुळे जास्त केलेलं नाही आहे काहीच. आता याच्यामध्ये आपण टाकूया हा आपला घरगुती ठेचा. त्याशिवाय ते खूप काही छान लागणार नाही, आणि थोडा ठेचा आपल्याला राईसमध्ये पण घालायचा आहे. आता थोडासा कांदा आपण ट्रान्सल्युसंट करून घेऊया या चटणीबरोबर. आता याच्यामध्ये मी घातलं नव्हतं मीठ, त्यामुळे या मसाल्यामध्ये आपल्याला मसाल्याच्या अंदाजाने आपण हे मीठ घालून घेतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे बेसन. 1 चमचा बेसन मसाल्यात घातलं जातं, त्यामुळे आता हे 1 चमचा बेसन घालून मी हे थोडंसं परतून घेते. आता शेंगदाणा पोळी घातली जाते, त्यामुळे मी शेंगदाणा पोळी यामध्ये घालून घेते. यामध्ये 1 चमचाभर किंवा 2 चमचे तरी चिंचेची चटणी घातलीच जाते, तर आता मी ती घालून घेते. थोडंसं काळं मीठ मी यात घातलं आहे, आणि मी यामध्ये थोडासा हा वांगी भात मसाला आहे हा पण घालून घेणार आहे. त्याशिवाय माझ्या भाताला छान टेस्ट येणार नाही, वांग्यांना टेस्ट येणार नाही म्हणून. आणि यामध्ये आपण आता थोडीशी चटणी आपली जी आहे
चिंचेची ती आपण घालून घेणार आहोत. माझ्याकडे ही वर्षभराची घट्ट चटणी तयार असते, त्यामुळे मी ती घालते. आता तुम्ही बघू शकता आपला हा मसाला मस्त तयार झाला आहे. हा फक्त थोडासा आपल्याला थंड करून घ्यायचा आणि मग वांग्यांमध्ये भरायचा आहे. पण त्याच्या आधी आपण राईसला फोडणी देणार आहोत आणि थोडंसं वांगी आपण आधी भरून घेऊया आणि मग राईसला फोडणी देऊया. नाहीतर वांगी भरायची राहतील आणि तो राईस पटापटा उकळायला लागेल. राईसची आपली पूर्ण तयारी झालेली आहे. आता यामध्ये मी थोडीशी ही कोथिंबीर घालते, थोडीशी, आणि हा थोडासा नारळ. तुम्हाला घालायचा असेल नारळ तर घाला, नसेल घालायचा नका घालू. आपला जो मसाला आहे तो तयार झाला आहे. मी हा गॅस बंद केला आहे आणि आता वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेते. आता तुम्ही बघू शकता हंडीमध्ये मी 3 चमचे तूप घातलेलं आहे आणि आता आपण याला फोडणी देणार आहोत राईसला. ही वांगी मी भरून घेतलेली आहे व्यवस्थित आणि थोडासा मसाला उरला आहे तो आपण राईसमध्ये टाकणार आहोत. त्यामुळे आता आधी हा राईस जो आहे त्याची फोडणी आता खूप महत्त्वाची आहे. या फोडणीमध्ये मोहरीबरोबर उडदाची डाळ घातली जाते आणि काय होतं, तुपामध्ये मोहरी जरा फुटायला हे होते. थोडीशी मोहरी मी घातली आहे आणि हे आता मी गॅस कमी करून घेते कारण हे लवकर लाल होतं. आता याच्यामध्ये थोडासा हिंग, कढीपत्ता मी घातला नाही आहे, वाळलेला आहे माझ्याकडे, त्याची चव लागणार नाही म्हणून नाही घातला. हळद आणि आता हा आपला ठेचा. कारण ठेचा घातल्याशिवाय बाकीचे सगळे मसाले घातल्या जात नाहीत ना, म्हणून मग मी तो ठेचा घालून घेत असते. माझ्याकडे परमनंट ठेवते तो. आता हे पनीर, आणि आता आपण तांदूळ घालून घेऊया पाण्यासकटच. आणि हे तांदूळातलं पाणी जे आहे ना, हे सगळं अगदी पूर्ण ड्राय होईपर्यंत आपण हे भाजणार आहोत. आणि आता तिकडे मी पाण्याखाली गॅस लावून देते. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 कप पाणी मी घेतलं आहे 1 कप राईसला, कारण हा लंबा दिल्ली राईस आहे, त्याला थोडं पाणी जास्त लागतं. आता याला आपण भाजून घेऊया. आपण हा हंडी राईस करतो आहे आणि मी काजू घेतले होते, तुम्हाला दाखवले नाही, तर हे काजू मी आता यात टाकते. आता राईस सुकल्याशिवाय त्यामध्ये वांगी भात मसाला टाकायचा नाही. हे पाणी आहे जे राईसचं, हे आपल्याला उडवायचं आहे. हे पाणी उडालं की पुढचा भाग दाखवते. तुम्ही आता बघू शकता राईसमधलं पाणी एकदम कमी झालेलं आहे. आता या राईसमध्ये ओला नारळ घालतातच, त्याच्याशिवाय हा राईस होतच नाही. त्यामुळे यात आपण ओला नारळ घालून घेतलेला आहे. ओला नारळ घालून आपण आता याला छानपैकी पुन्हा एकदा परतून घेऊया. गॅस मी कमी केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की शेवटी आपण वांगीभात मसाला घालतो, कारण आपल्याला हा वांगीभात मसाला स्पेशल रेसिपी आहे. तर हे मी 2 चमचे यामध्ये घातला आहे वांगीभात मसाला, आणि हा एकदा छानपैकी परतून घेते. आता यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली आपलं मीठ टाकायचं. भाताच्या हिशोबाने मी मीठ घातलं आहे. आणि आता पाणी माझं गरम झालं आहे, तर हे सगळं पाणी मी यात घालते. गॅस आता कमी करते. खूप
खमंग सुंदर सुगंध सुटला आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, थोडीशी साखर त्यात घालणार आहोत, कारण बाकी सगळेच आपले पदार्थ उग्र आहे. माझा चमचा अगदी छोटा आहे, त्यामुळे मी तेवढीच साखर घातली आहे. आता ही जी वांगी आहेत ही सगळी अरेंज करायची हंडीमध्ये. आणि अक्षरशः 2 शिट्या केल्या जातात. कारण आपण तांदूळ भाजला, त्याच्यातही जेव्हा आपण तो तांदूळ भाजला पाण्यामध्ये, त्यातही तो छानपैकी अर्धवट शिजूनच गेला होता. त्यामुळे याला खूप शिजवायचं नाही. आणि आपण डायरेक्ट भात टाकलेला आहे एवढं लक्षात ठेवा. आता मी या कुकरच्या झाकण लावते आणि कुकर मी थोडासा मीडियम गॅसवर याच्यात 2 शिट्या करून घेणार आहे. 2 शिट्या झाल्या की पुढची रेसिपी दाखवते. आपला हा वांगी भात खूप मस्त तयार झाला. अगदी असा नरम, एक एक दाणा आणि पुन्हा ही शिजलेली वांगी. आता हा वांगी भात आपण प्लेटमध्ये काढून घेऊ, म्हणजे तुम्हाला मला मोकळेपणे दाखवता येईल. बघू शकता अगदी मऊसूत शिजलेलं वांगं, मस्त मोकळा मोकळा मऊ मऊ भात. आणि हे आपण यावर टाकतो आहे थोडीशी कोथिंबीर, कारण याच्यामध्ये ऑलरेडी आपण नारळ टाकलेला आहे शिजताना, त्याची फार सुरेख चव लागते. पण फक्त शो करण्यासाठी हा थोडासा नारळ मी यावर घातलेला आहे. हा वाढताना मग हा परत नारळ आणि हे घालून कोथिंबीर घालून आपल्याला हा भात दाखवायचा आहे. तर आपली आजची ही जी रेसिपी आहे ही कर्नाटकी रेसिपी आहे आणि खूप सुंदर रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला माझी ही वांगी भात मसाला वांगी भातची रेसिपी आवडली असेल, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. माझा कॅमेरा स्थिर होत नाही आहे, त्यामुळे मी असा हातात धरून तुमच्याशी बोलते आहे. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा आणि दुसऱ्यांना पण तुम्ही ऑफर करा. धन्यवाद.